आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। नमस्कार, मी भावना वैराट। आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी। पारगाव राहू रोड पारगाव सामा येथील मुख्य रस्त्यावर कित्येक दिवसांपासून नदीचे स्वरूप साचलेल्या पाण्याला फुलपुष्प वाहून केले पाण्याचे स्वागत। रोडवरील प्रवाशांना जीव मुठीत धरून शोधावा लागते वाट। राहू पारगाव रोडवर अनेक दिवसांपासून सातत्याने पाणी साचून राहत असल्यामुळे त्या पाण्याचे फुलपुष्प वाहून पूजन करून त्या पाण्याला परत रोडवर येऊ नको रे बाबा असे साकडे घालण्यासाठी पारगावचे सामाजिक कार्यकर्ते विजयराव चव्हाण, दत्तात्रय अल्हाट, सर्जेराव भोसले, सुरेश ताकवणे, बबलू ताकवणे, दादा अडसूळ इत्यादी उपस्थित राहून या गंभीर समस्या दृष्टीत आणून देत बघण्याची भूमिका न घेता स्वतः पाण्यात उतरत त्यांनी पारगाव ग्रामपंचायत प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभाराचा निषेध व्यक्त केला। प्रशासनाने व ग्रामपंचायतीने याची तातडीने दखल घेत या पाण्याची विल्हेवाट लावावी। विकसित गावात मूलभूत सुविधांचा प्रश्न असणं हे पुढाऱ्यांना तर नालायकपणा आहेच, निवड नालायकपणा आहे। पायाभूत सुविधा जर देता येत नसतील, खुर्च्या सोडा, अजिबात थांबू नका। जमत नसेल तर पदाचे राजीनामे देऊन टाका। तुम्हाला जर ठेकेदाराकडून काम करून घेता येत नाही, प्रशासनाला सांभाळता येत नाही, तुम्ही करता काय? खुर्च्या गरम करायचं काम बंद करा। पहिल्यांदा हे लक्ष द्या, पायाभूत सुविधा आहे याच्यासाठी मानवी हक्क संघर्ष समिती एवढ्या दिवस झालं पाठपुरावा करते, ह्यांनी त्यात खोडे घालायचे चांगल्या कामात। मग ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे। हे सगळ्यांकरता आहे गावाच्या, पक्षाचा विषय नाही, राजकारणाचा विषय नाही, इथं लोकांचा विषय आहे। तर सर्व ग्रामपंचायतच्या सदस्यांनी, पदाधिकाऱ्यांनी तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी जवळजवळ सगळ्या पक्षाचं राजकारण पारगावमधून चालतो आणि तिथं जर ही अवस्था असेल तर याच्यासारखी दुर्दैवी वाईट गोष्ट कुठलीही नाही। तरी प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा मोठ्या प्रमाणावर आंदोलन केले जाईल।